नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर बघा, 99% घरामध्ये हे काही वास्तुदोष आपल्याला आढळतात आणि या वास्तुदोषामुळे आपला अ, जो गुरुग्रह आहे, जो घराचा कर्ता पुरुष असतो, त्याचा गुरुग्रह खराब होतो. त्याची चिडचिड होते, अर्थातच त्याचा राहूसुद्धा खराब होत असतो. तर काय काय ते दोष असतात आणि ते आपण कशा पद्धतीने काढून टाकू शकतो, या पद्धतीची माहिती आपल्या व्हिडिओमध्ये आज मी आपल्याला सांगणार आहे. तर बघा, सर्वप्रथम घरामध्ये नळ टपकणे, तर हा एक सगळ्यात मोठा दोष आहे. याने काय होतं, कॅश फ्लो म्हणजे खर्च होतो. थोडा 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 करून पूर्ण खर्च होत असतो. घरामध्ये जर आपण थोडीशी काही रक्कम आणली, पैसे आणले, तर ते थोडे थोडे कुठे ना कुठे जात असतात. म्हणजे आरोग्यासाठी जात असतात, दवाखान्यात जात असतात, नाहीतर मग घरातल्या काही वस्तू बिघडायला सुरुवात होते, त्यातून कॅश फ्लो होत राहतो. अनावश्यक खर्च निघतो, म्हणजे जे विचारही नाही नव्हता केला आपण की इथे खर्च निघेल, तिथे खर्च निघतो आणि ते पैसे थोडे 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 ज्याप्रमाणे नळ टपकत असतो त्याप्रमाणे ते खर्च होत चालत असतात. हा झाला पहिला दोष. त्यानंतर दुसरा दोष म्हणजे न यूज करणारे चार्जर. आपल्या घरामध्ये बघा, कबर्डमध्ये चार्जर पडलेलं असतात, ते आपण यूज करत नाही. तर ते चार्जर आपल्याला काढून टाकायचे आहे लवकरात लवकर. याने काय होते, घरात काही लहान मुलं असतात, तर त्यांची सुद्धा चिडचिड होते, मोठ्यांची चिडचिड होत राहते. तर याचे हे कारण असते की घरामध्ये इलेक्ट्रिक वस्तू तशाच पडून आहेत, अर्थात त्यापैकी चार्जरसुद्धा असू शकतात. कधी कधी काय होतं, कधीतरी कामा येईल म्हणून पडलेलं असतं चार्जर, कधी यूज नाही होत, कधीतरी यूज होईल म्हणून असं आपण एखादं चार्जर ठेवून देत असतो. तर अशा पद्धतीने चार्जर ठेवणेसुद्धा वास्तुदोष निर्माण करत असतो घरामध्ये. त्यानंतर बघा, बाथरूम 24 तास ओलं असणे. बाथरूम 24 तास ओलं असणे हा सगळ्यात मोठा सुद्धा वास्तुदोष घरासाठी ठरू शकतो. कारण बाथरूम जर सतत ओलं राहत असलं तर पैसे तर येणार, टिकणार नाही. घरातल्या व्यक्तीचं जे डोकं आहे ते काहीतरी कार्य करण्यास पाहिजे, पण ते कार्य काही होणार नाही. म्हणजे एखादं काम करायला घेतलं तर ते पूर्णत्वास जात नाही. एखादा विचार केला तर ती गोष्ट होत नाही. एखादी काही जर समजा करायचं ठरवलं तर ते सुद्धा घडत नाही. मनासारख्या गोष्टी होत नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे मनासारख्या गोष्टी होत नाहीत. विचार केला काही आणि झालं दुसरंच काही, असं होत राहते. म्हणून हे जे काही आहे, बाथरूम ओलं राहणे 24 तास, तर हे हा एक मोठा वास्तुदोष असतो. तर बघा, काय करायचं, घरात एक सवयच लावून ठेवायची की प्रत्येकाने अंघोळ झाल्याच्या नंतर बाथरूम वाईप करायचं, जे वेपर असतात त्याने स्वच्छ करून ठेवायचं. बघा, आणि त्यानंतर बघा, या वास्तुदोषामध्ये घरात भांडण, कटकटी, वादविवाद होतात. लहान लहान मुलांची चिडचिड होते, ते एकमेकातच भांडायला लागतात. सासू सुनामध्ये भांडणं होतात. त्यानंतर नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होतात. थोड्या थोड्या गोष्टीवरून कटकटी होत राहतात. घरात अशांतता पसरते. ही असते नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव. कारण या गोष्टीमुळे घरात नकारात्मक जे प्रभाव असतो ते जास्त प्रमाणात, त्याच्या लहरी घरामध्ये फिरत असतात. आणि घर बघा, 4 भिंती असतात आणि दरवाजा लावल्याच्या नंतर त्या पॅक होतात, खिडक्या लावल्याच्या नंतर त्या पॅक होतात. तर ह्या ज्या लहरी आहे त्या घरामध्येच फिरत असतात. तर त्या कारणाने बघा, दुसरा एक वास्तुदोष असतो एंट्रीला आरसा असणे. एंट्रीला म्हणजे घरात एंट्री आपण केली, पूर्वेला असू शकते घराची एंट्री, पश्चिमेला, उत्तरेला असू शकते. तर घरात एंट्री केल्या केल्या आरसा दिसणे, तर हा सुद्धा सगळ्यात मोठा वास्तुदोष आहे. त्यावर काय करायचं, पडदा लावायचा किंवा मग एखादा वॉलपेपर आणून लावून द्यायचा, किंवा शक्य झाल्यास तो जर आरसा निघत असेल तर काढूनच टाकायचा. कारण हा सुद्धा एक सगळ्यात मोठा वास्तुदोष निर्माण होत असतो. घरात बघा, किचनमध्ये बायकांना सवय असते तुटलेली भांडी ठेवतात. म्हणजे थोडंसं तरी टिचलेली भांडी असला, जाऊ दे, असू दे, वापरात येईन. बायांचं असतंच तसं की काय म्हणतात, संसार करायचा ना, तर मग असा करतात त्या. तर ते तुटलेली भांडी, काळी कुट्ट झालेली भांडी राहूचं प्रतीक असते. कढई, घरातली विशेषतः कढई, तवा, त्यानंतर बघा एखादं भांडं असते ते काळं होत चालते, म्हणजे घरातला गंज म्हणजे भगोणं. तर हे सुद्धा वस्तू ज्या आहेत त्या काळकुट्ट झाल्या असतील ना, तुम्ही स्वच्छ करून ठेवा. आणि थोड्याशा जर टिचलेल्या, फुटलेल्या असतील तर घरात ठेवूच नका.
कारण बघा 33 कोटी देवी देवतांचा वास जो असतो तो आपल्या किचनमध्ये असतो. का असतो तर किचन स्वच्छ ठेवणं खूप महत्त्वाचं असते. किचनमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो, तर ते सतत घरामध्ये येत असतात. त्या कारणाने जर अस्वच्छता असेल तर नकारात्मकता कितीतरी पटीने घरात फिरत असते आणि आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण करत असते. आपल्या घरात जर एखादं पाळीव कुत्रा असेल किंवा आपण पीट्स पाळत असतो म्हणजे मांजर असेल, तर त्यांचीसुद्धा अचानकच तब्येत बिघडते. त्यांना सुद्धा पैसा लागायला सुरुवात होते, म्हणजे खर्च व्हायला होते, कॅश फ्लो होतो कुठेतरी. म्हणून ह्या गोष्टी ज्या आहेत त्या घरात ठेवायलाच नाही पाहिजे. त्यानंतर बघा, घराचा जो कर्ता पुरुष आहे तर त्याचा गुरु खराब होण्यासाठी सगळ्यात मोठं कारण असते लहान लहान मुलांची जी भांडी, म्हणजे खेळणी भांडी फुटलेली तुटलेली. थोडेसे भांडे फुटले तुटले किंवा खेळणी तुटली फुटली तर आपण घरातच ठेवतो, जाऊ दे तो खेळत आहे, त्याला आवडते ती वस्तू म्हणून ठेवून देतो आणि नंतर त्याला ते खेळायला देतो. तर बघा, या गोष्टीने घराचा जो कर्ता पुरुष असतो त्या माणसाचा जो आहे तो गुरु खराब होत असतो. आणि गुरु खराब होणे म्हणजे अर्थातच त्या माणसाची जी प्रगती आहे ती खुटणे. कुठे पण प्रगतीला आळा बसणे, काम होता होता राहणे, प्रमोशन होता होता थांबणे. एखादी प्रॉपर्टी घ्यायची होती पण सगळ्या गोष्टी झाल्या आणि थोड्याशा कारणाने प्रॉपर्टी घ्यायची राहून गेली, काहीतरी अडचण आली, काहीतरी घटना घडली. अशा थोड्या थोड्या गोष्टीमुळे काय होतं की कामं होत नाही. त्याला कारण असतात की लहान मुलांची तुटकी फुटकी खेळणी आपण घरात सतत ठेवत असतो, तर ते आपल्याला काढून टाकायला पाहिजे. ते आपल्याला घराच्या बाहेर काढायला पाहिजे. त्यानंतर जुनी पुस्तकं असतात घरात, मागच्या वर्षीची काही त्या वर्षा अगोदरची, पहिल्यांदा माझ्या मुलाने हे अक्षर लिहिलं होतं ते अक्षर आपण जपून ठेवतो. काही जुन्या गोष्टी आपल्या त्याच्यामध्ये इमोशनल असतात, पण त्या घरातून काढून टाकायला पाहिजे. काही जुनी कपडे असतात ती वापरात येत नाही. तर अशा पद्धतीचे ज्या काही घरामध्ये ठेवलेल्या काही वस्तू असतात तर त्याने सुद्धा वास्तुदोष निर्माण होत असतो. त्यानंतर देवघरामध्ये तुटके फुटके देव, भंगलेले देव हे सुद्धा आपले ठेवू नये. तर अशा पद्धतीची आजची माहिती होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. माहिती आवडल्या असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.